नमस्कार मंडळी, मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज आपण एक छान अशी रीडिंग घेऊन आले। आज आहे संकष्टी चतुर्थी आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने गणपती बाप्पांचा तुमच्यासाठी कोणता मेसेज आहे, काहीतरी असं मॅजिक जे आहे, डिवाइन मॅजिक जे आहे, आपण डिवाइन मॅजिक म्हणजे काय म्हणतोय, अदृश्य शक्ती, परमेश्वर आणि परमात्म्याचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्याकडे येतोय। श्री गणेशा होते काही नवीन गोष्टींचा, तुमच्या करिअरचा असेल, तुमच्या आयुष्याचा असेल, काही नवीन गोष्टी, काही जुनं निघून जाते, काही नवीन गोष्टी इंटर होत आहेत, येत आहेत तुमच्याकडे आणि त्याचं तुम्ही आनंदाने स्वागत करताय। आणि ते स्वागत करत असताना जे जे काही ब्लॉकेजेस होते, जे जे काही ऑब्स्टेकल्स होते, ते सगळे काढून टाकतात श्री गणेश। आणि त्यांच्या आशीर्वादानेच ही संकष्टी म्हणजे तुमच्या आयुष्यात नवीन अध्याय, एक नवीन चॅप्टर सुरू होण्याचं एक पर्व आहे। आणि ही संकष्टी आणि श्री गणेशांचा आशीर्वाद म्हणजे तुमच्यासाठी खूप दुग्ध शर्करा योग असा तुमच्यासाठी बनतोय। तर काही असतील ब्लॉकेजेस तरी त्यातून तुम्ही बाहेर पडताय असा इथं तुम्हाला मेसेज दिला जातोय। तर काय आहे हा मेसेज आपण बघूया, कोणत्या काय तुम्हाला सांगतायत श्री गणेश। आणि या संकष्टीला श्री गणेशांचाच हा मेसेज आहे की तुम्ही खूप धैर्यशील आहात, तुम्ही खूप म्हणजे धैर्यशील आहात, धैर्यवान आहात, स्वतःमधला कॉन्फिडन्स आणि स्वतःमधली इच्छाशक्ती पॉवरफुल असा खूप म्हणजे आपण एक म्हणतो ना, कोणतीही गोष्ट करण्याचा जो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आहे, जी शक्ती तुमच्यामध्ये आहे, जो उद्देश जे काही करण्याचा खूप चांगला तुमच्यामध्ये असतो आणि त्या करण्याचा झपाट्याने त्याच्या पाठीमागं तुम्ही लागता। मग कितीही अडथळे आले आणि काही झालं तरी सुद्धा ते तुम्ही अगदी म्हणजे हे ना, तुम्ही आतून तुम्ही ते करता। आणि म्हणूनच अगदी श्री गणेशांनी तुम्हाला आशीर्वाद दिला आणि हे नवं पर्व तुमच्यासाठी ते सुरू करतात। असं काय आहे जे या नव्या पर्वामध्ये सुरू होणार आहे, काय संपणार आहे, काय सुरू होणार आहे, कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून सोडवल्या जातील, दिल्या जातील तुम्हाला, हा मेसेज तुमच्यासाठी आहे। तर बघूया आपण काय आहे आणि काय तुम्हाला इथं सांगितलं जाते। तर हा मेसेज आहे बघा, इथं मला हे तुमचं दिसतंय रूट चक्र। जर रूट चक्र, मूलाधार चक्रामध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर त्यामध्ये आर्थिक फायनान्शियल गोष्टीमध्ये खूप सारे ब्लॉकेजेस येत असतात। तर इथं तुम्हाला ते सांगितलं जाते की ही श्री गणेश आणि ही गणेश चतुर्थी म्हणजे तुमचे ब्लॉकेजेस जे काही फायनान्शियसमध्ये आहेत, आर्थिक याच्यामध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत, ऑब्स्टेकल्स आहेत, ते सगळे रिमूव्ह केले जात आहेत, काढले जात आहेत। आणि तुम्हाला इथं हे सांगितलं ते सूर्यासारखा तेजस्वी असा तुमचा आवरा होते, असा पिवळा जो हा रंग जो बाजूने तुम्हाला दाखवलेला आहे असा तुमचा आवरा होते। म्हणजे एक तेजस्वीपणा तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या करण्यामध्ये काही अशा तेजस्वी अशा सोल्स तुमच्याकडे आकर्षित होतील, म्हणजे ज्या खूप प्युअर आहेत, प्युरिटी आहे त्यांच्यामध्ये, त्या सोल्समध्ये हृदय सोल टू सोल कनेक्शन आहे, अशा काही ज्या सोल्स आहेत त्या तुमच्याशी अट्रॅक्ट होतील, ज्या अध्यात्माशी कनेक्टेड असतील, भगवंताशी कनेक्टेड असतील, त्या तुमच्याशी कनेक्ट होतील, नवीन नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील। मग तुमच्या करिअरसाठी असतील, आर्थिक गोष्टींसाठी असतील, अपॉर्च्युनिटीज असतील, अशा काही गोष्टींनी तुमच्याकडनं अबंडन्स भरपूर येणार आहे। पण त्यामध्ये कारण तुमचा औराच इतका पॉझिटिव्ह आणि इतका छान पॉवरफुल झालेला आहे आणि म्हणूनच तुमच्याकडे जे येतंय ते तुम्हाला आता इथं स्वीकारण्यासाठी बाप्पा सांगतायत। बाप्पाने खूप मोठा असा दरवाजा जो कधी म्हणजे बाप्पांच्या आशीर्वादाशिवाय तो उघडत नाही, असा दरवाजा, खूप मोठा दरवाजा तुमच्यासाठी उघडलेला आहे। तो तुमच्या विजयाचा आहे, तो तुमच्या आर्थिक संपन्नतेचा आहे। सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या सगळ्याचा तुमच्यासाठी इथं दरवाजा तो उघडला जातो। एका डार्कनेस म्हणजे एखाद्या अंधाऱ्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडता येतं असं तुम्हाला सांगितलं जाते। आणि श्री गणेश तुम्हाला हाच आशीर्वाद देत आहे। श्री गणेश तुम्हाला सांगताय ज्या दुर्वा तुम्ही त्यांना वाहताय, त्या दुर्वा म्हणजे त्या दुर्वांचा जो आशीर्वाद आपण म्हणतो, त्या दुर्वांचं जे दान आहे ते तुम्हाला इथं करण्यासाठी सांगितलं जाते। काही वेळा खूप असे मेसेजेस येतात, पण मला ते कधी कधी असे कनेक्ट होतात की नाही लवकर हे होत। दुर्वा तुम्हाला दान करायचे आहे। दुर्वा, आज गणेश चतुर्थी आहे, नाही नसेल एखाद्याकडे किंवा तुम्ही आणलेली असेल किंवा तुम्हाला द्यायची आहे, तर तुम्ही त्यांना दुर्वा दान करा, दुर्वा तुम्ही द्या। आणि ते दुर्वा दान केल्यामुळे तुमच्यातले जे काही ऑब्स्टेकल्स आहेत फायनान्शियस,
ते सगळे निघून जातील. हार्ट चक्राचे काही ब्लॉकेजेस असतील ते निघून जातील आणि जो प्रवाह आहे तो तुमच्या आयुष्यातला सुरू होईल. ह्या दुर्वा म्हणजे आपल्याला वाटत असतं की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे काही सगळीकडे असतं किंवा कोणते, पण देणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला तुम्ही देता तेव्हाच ते तुमच्या आयुष्यातनं हे होत असतं, बाहेर निघत असतं किंवा काही नवीन गोष्टी आहेत त्या उघडायला मदत होत असतात. म्हणून हे करायचं असतं. तर हे तुम्हाला करण्यासाठी सांगितलं जाते. असा खूप मोठा हा मेसेज आहे. कारण कर्मा रिलीजिंग आणि ह्या जेव्हा दुर्वा तुम्ही दान करताय तेव्हा तुमच्यातले जे काही कार्मिक पॅटर्न्स आहेत, दुर्वा ही कशी आहे बघा, त्याच्यावर म्हणजे जरी पाणी आलं तरी ती अशी खाली हे करते, म्हणजे विनम्रता. ह्या दुर्वाचं तुम्हाला काय इथं हे दिलं जातं, कारण जितकं दुर्वा तुम्ही दान केला तर तुमच्यातली जी विनम्रता आहे, तुमच्यातली जी नम्रता आहे ती खूप वाढेल आणि वाढेल सुद्धा, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण नम्रपणा हा खूप मोठा आहे. कितीही मोठं झाड असेल, किती मोठं हे आहे, आणि जर वादळ आलं, वारं आलं, पाऊस आला तर त्यामध्ये ते उन्मळून पडतं ते झाड, है की नाही. म्हणजे जर ताटपणा असतो, जे ताट असतं, हे की नाही, आणि त्याच्यामध्ये आणि तर ते उन्मळून पडतं, वाऱ्याने पडतं, मोडतं, है की नाही. त्याचं काहीच त्याचं सगळं हे होतं. पण दुर्वा ही अशी वनस्पती आहे जिच्यामध्ये ऊन येऊ दे, वारं येऊ दे, पाऊस येऊ दे, काही येऊ दे, तिच्यामध्ये खूप विनम्रता आहे. जरी काय आलं तरी सुद्धा ती छानपणे अशी खाली लेटते आणि नंतर जसं वादळ निघून जातं, पाणी निघून जातं, पाऊस निघून जातो, ती आणि तरारून ती आणि उभी राहते. तशी दुर्वा सारखीच तुमची एनर्जी आहे. तुमच्या आयुष्यात आलेली वादळं, तुमच्या आयुष्यात आलेली संकट, काही माणसं, पॅटर्न, कार्मिक लोक, ह्या सगळ्यांनी जिथून तुम्हाला त्रास झाला तिथं तुम्ही पुन्हा या दुर्वांसारखे उभे राहिला आहात. खूप स्ट्रॉंग, म्हणजे स्वतःच्या काय म्हणतो आपण, खूप आतून कॉन्फिडंटली आणि स्वतःच्या विश्वासावर, परमेश्वराच्या विश्वासावर तुम्ही उभे राहिलात. कारण तुमच्या पायामध्ये जी ताकद आली उभा राहण्यासाठी, तुमच्यातला जो नम्रपणा आला तो श्री गणेशांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या आराध्यांच्या आशीर्वादाने आलेला आहे. म्हणूनच तुमच्यातली जी नम्रता आहे ती अजून वाढते आणि ह्या नम्रतेमुळेच तुम्ही खूप मोठा पल्ला तुम्ही जिंकलेला आहे. तुमच्यातली जो ताठरपणा, जो अहंकार आहे, मीपणा आहे, त्याला तुम्ही थारा देत नाही, त्याला तुम्ही तुमच्यापासून लांब ठेवता आणि जी नम्रता आहे त्या नम्रतेला तुम्ही स्वीकारलेला आहे. म्हणून सगळी वादळं निघून गेली की पुन्हा तुम्ही आयुष्यात आणि तरारून त्या वादळानं, त्या संकटानं घाबरून तुम्ही पडून जात नाही, तुम्ही हे करून जात नाही, नाराज नाही होत, त्या हेतला हे नाही करत, तर तुम्ही त्यातून बाहेर पडताय. कारण तुम्ही ह्या दुर्वासारखं स्वच्छ, निर्मळ, पवित्र आहात. म्हणून तुम्हाला दुर्वा दान करायची आहे. हा मोठा मेसेज तुमच्यासाठी आला की नाही? खूप मोठा मेसेज आहे. तर नक्की दुर्वा तुम्ही दान करा. कारण कार्मिक जे काय आहे तुमच्या ह्यातून ते निघून जाईल. जे ऑब्स्टेकल्स आहेत, जे काय आहे ते तुमच्याकडून ते निघून जाण्यासाठी तुम्हाला सांग. आणि यासाठी तुम्हाला या श्री गणेश चतुर्थीला, जी गणेश संकष्टी आहे आज, श्री गणेश चतुर्थी मी म्हटलं, पण आज जी आहे म्हणजेच संकष्टी चतुर्थी जी आहे, या संकष्टीला श्री गणेश तुम्हाला खूप मोठे मेसेजेस देत आहेत. काही डाउनलोड्स तुम्हाला येतील, स्वप्नामधून तुम्हाला दृष्टांत दिले जातील. त्या स्वप्नामधून दिल्या गेलेल्या दृष्टांतावर तुम्हाला थोडं काम करायचं आहे. म्हणजे ते दृष्टांत तुम्हाला का दिले जातात, काय असा रस्ता आहे, कोणती सिच्युएशन्स आहेत, काय त्यातनं तुम्हाला कसं बाहेर पडायचं आहे, कुठला रस्ता, म्हणजे एक ओबडधोबड रस्ता आहे, खूप खड्यांनी भरलेला आहे, दगडांनी भरलेला आहे, आणि त्या रस्त्यावरून तुम्हाला बाहेर काढून एका स्वच्छ, निर्मळ, सुंदर, स्वच्छ अशा रस्त्यावर तुम्हाला इथं नेलं जाते. आणि श्री गणेश हा प्रवास तुमचा करतात. कारण श्री गणेशाचा विघ्नहर्ता म्हणजे, हे की नाही, विघ्नेश्वरांनी जोपर्यंत हातात काय घेत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यातली विघ्न दूर होत नसतात. तसं ही संकष्टी चतुर्थी म्हणजेच तुम्हाला विघ्नांमधून बाहेर काढणारी अशी आहे. विघ्नेश्वर जे आहेत त्यांचा खूप मोठा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे. विघ्नेश्वरांचा आशीर्वाद, त्यांचे ब्लेसिंग्स, आणि यामुळंच तुम्ही सगळ्या विघ्न ह्याच्यामधून बाहेर पडताय, तुम्ही सगळ्या अडचणीतून बाहेर पडताय. खूप मोठे मोठे मेसेज तुम्हाला इथं दिले जातील आणि त्या मेसेजेसवर तुम्हाला इथं काम करायचं आहे, असा सुद्धा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. ते काय म्हणतात आपण,
काही अशा गोष्टी असतात बघा, फुलं सगळी असतात आणि कोणतं घेऊ, हे घेऊ का ते घेऊ, अशा काही गोष्टी होतात ना. तसं तुमच्या आयुष्याचा असा पर्व सुरू होतोय आता. म्हणजे तुम्हाला रंगीबेरंगी फुलांच्या बागेत सगळ्या ह्याच्यात तुम्हाला सोडलं जाते आणि त्यामध्ये असं वाटतं तुम्हाला, तुमच्यामध्ये इतकी उत्साह आहे. म्हणजे तुम्हाला, म्हणजे इथं सुद्धा ही मेसेज आहे की ज्यांना फुलांबद्दल आकर्षण आहे त्यांच्यासाठी सुद्धा मेसेज आहे की फुलं तुम्हाला खूप आवडत असतील, म्हणजे खूपच त्या फुलांमध्ये, निसर्गामध्ये तुम्ही खूप रममाण होत असाल. पण ते फुलं, त्या फुलांमधलं फुल म्हणजे एक छान असं मस्त, म्हणजे जास्वंद. आणि ते म्हणजे मला आवडतं जास्वंद, मोगरा. तर जास्वंद तुम्हाला आवडत असेल किंवा जास्वंदामध्ये तुम्ही जेव्हा आध्यात्मिक जर्नी सुरू होते तेव्हा जास्वंदाकडे आपण आकर्षित होतो. ही रियालिटी आहे. जे आध्यात्मिक प्रवासामध्ये आहेत किंवा कुंडलिनी ज्यांची हे होते त्यांच्या लक्षात येईल की लाल रंग आणि जास्वंद याचं खूप हे आहे. जर जास्वंदाकडे तुमचं मन आकर्षित होत असेल तरीसुद्धा खूप मोठा हा तुमच्यासाठी दैवीय संकेत आहे की तुमच्यामध्ये तुमची कुंडलिनी वर चढते आहे. हा तुमच्यासाठी खूप मोठा दैवीय संकेत आहे. आणि मी काय तुम्हाला म्हटलं, सोल टू सोल कनेक्शन असतं. खूप सोल पवित्र आहे तुमची, तुमचं पवित्र मन, तुमचा औरा, तुमची सोल, तुमच्यामधली सगळं करण्याची जिद्द, तुमचा आवाज, तुमचा थॉट चक्रा सुद्धा हील होतोय. आणि ह्या सगळ्यामध्ये तुमच्या थॉट चक्रामध्ये एक दैवीय शक्ती आहे. दैवीय शक्ती आहे म्हणजे तुमच्या मुखातून, तुमच्या थॉटमधून बाहेर पडलेला एक एक शब्द दुसऱ्याच्या हृदयाला भिडतो. आणि ही भिडणारं जे काम आहे ना ते तुम्ही करताय, जे स्पिरिच्युअल काम आहे, आध्यात्मिक काम आहे, ते तुम्ही करताय. आणि ही सोल अशीच आहे. तुम्ही आपण काय म्हणतो, एक वॉरियर, योद्धा जो आहे, जो स्पिरिच्युअल योद्धा आहे, असं तुमचं हे आहे. म्हणजे क्षेत्र कोणतंही असो, कोणत्याही क्षेत्रात असा, पण तुम्ही योद्ध्याचं काम करता. तुम्ही सामाजिक स्तरावर काय, तुमच्या हातून किती का असे ना, काही असे ना, पण तुम्ही तुमचे जे काही कर्म करता ॲज अ योद्धा, तुम्ही एक ही युद्धभूमी आहे आणि त्या युद्धभूमीवर तुम्ही एक योद्धा म्हणून जन्माला आलेले आहात. तुम्हाला काहीतरी कार्य करायचं आहे, काहीतरी स्थापित करायचं आहे, काहीतरी नवीन करायचं आहे, किंवा जे काही लपून बसलेलं आहे, जे ज्ञान असं खाली हे झालेलं आहे, ते ज्ञान तुम्हाला वरती काढायचं आहे आणि लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोचवायचं आहे. असं सुद्धा असेल. माध्यम तुमचं कोणतंही असो, पण त्यातनं तुम्ही एका वॉरियरचं काम करताय, एका योद्ध्याचं तुम्ही काम करताय, असं तुम्हाला इथं सांगितलं जातंय. कारण हे जे कार्ड आहे हे म्हणजे महाअवतार बाबाजी, आणि जे म्हणजे इथं आपण फक्त एक सोल बघतोय. जी सोल अशी खूप पवित्र आहे, निर्मळ आहे, जिनं फक्त सामाजिक आणि या सगळ्या स्तरामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा जी काय आहे आकर्षित केली परमेश्वराची, जी ब्रह्मांडीय ऊर्जा जी आहे, जे परमेश्वराची ऊर्जा आहे या ब्रह्मांडामध्ये, ती आकर्षित केली. त्या आकर्षणाची शक्ती आहे स्वतःमध्ये त्यांनी वाढवली. ती केली ती ध्यानाने ती शक्ती त्यांच्यामध्ये वाढली आणि त्यांनी या जगाला एक नवीन मार्ग दाखवला, नवीन मार्ग शिकवला. जगणं काय असतं, हे सगळी लढाई आहे, हे सगळं चक्र आहे, हे का फिरतंय, तर हे फिरणारं चक्र आहे. याबरोबर आपली कार्मिक सायकल संपत असते, नवीन पर्व सुरू होत असतं. प्रत्येक वेळा एका टप्प्यातनं आपण पुढं जात असतो. हे जात असताना काही वेळी खूप मोठ्या गोष्टी असतात, काही छोट्या असतात, पण हे पार करतच पुढं जायचं आहे. आणि ते पार करत पुढं गेल्यानंतर तुमचा जो काही औरा तयार होतो ना तो वेगळाच असतो बघण्याचा, जे डोळ्यांना सुखद अनुभव देणारा असतो, हृदयाला सुखद अनुभव देणारा असा हा तुमचा औरा तयार होतो. आणि त्या प्रवासाकडे तुम्ही निघालेल्या आहात असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट नक्की करा, कारण तुम्ही कमेंट केलं की त्या कमेंटनुसार मला इतक्या छान तुम्ही कमेंट करता, मला अजून असा उत्साह येतो ना रीडिंग करण्यासाठी, की असं वाटतं की जन्मोजन्मीचं तुमचं आणि माझं नातं आहे, जे परमेश्वराने एकत्र करण्याचं हे केलं. आणि इतकी खरंच मी भाग्यवान आहे की तुमच्यासारखी सोल फॅमिली, तुमच्यासारखी एवढी मोठी ही हे सगळा हा प्रवास आणि सगळी ही एकत्र एक कुटुंब जे आहे ते मला मिळालं आणि ते परमेश्वराच्या आशीर्वादाने मला मिळालं. आणि त्यासाठी खूप हृदयातून धन्यवाद, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आणि परमेश्वराचे तर खूपच आहेत, कारण ते आहेत, त्यांनी ते काही तर पोहोचवतात माझ्यापर्यंत, म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. मी काय फक्त माध्यम आहे की नाही. तर त्यासाठी तुमचं आणि भगवंताचे खूप 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 आभार. थँक्यू सो मच. कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर
हे आहे बघा, श्री गणेश या संकष्टी चतुर्थी जी आहे, संकष्टीला श्री गणेश तुम्हाला काय सांगतायत बघा, तुमचं जे मूल आहे, म्हणजे मला मी आज एक एक्सप्रेशन जे काय आहे, म्हणजे तुमच्या मुलांचा जो हावभाव जो काय आहे तसा तुम्ही श्री गणेशांमध्ये बघता. म्हणजे श्री गणेश असं तुम्हाला वाटतं की ते तुमचं मुलंच आहे, तुम्हाला असं वाटतं की ते तुमचं बाळच आहे आणि बाळासारखं त्याच्यावर तुम्ही प्रेम करता. ते तुमचं मूल आहे, त्याचे लाड करणं, त्याला काय लाडू करणं, खीर करणं, मोदक करणं आणि त्याचे लाड करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असाल. म्हणजे तुमच्यातलं लहान मूल श्री गणेश समोर म्हणजे त्यांची मूर्ती असेल, तुम्ही पूजा करत असाल, त्यांच्याशी कनेक्ट होत असाल, तर तुमच्यामधली